सायलेन्स असं म्हणतो मी आणि सुरू करतो. सायलेन्स झालेला आहे. आता काम सुरू करायचं आहे. काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे. कोळसा इथे गरम करायला ठेवलेला आहे. कारण हा पारंपरिक पदार्थ आहे. त्या काळी हे नव्हते काय अवन्स वगैरे असतील, कमी प्रमाणात असतील. तर मग अवनचं काम ह्या अशा पद्धतीने करायचं आहे. आपल्याला करायचं आहे. कोळसे मिळतात, तुम्ही अशा पद्धतीने गरम म्हणजे त्याला पेटवू शकता. भानवले किंवा भाजके वडे असं त्या पदार्थाचं नाव आहे. आणि त्यासाठी 2 डाळी लागतात. बघा, ही चण्याची डाळ जाडसर भरडा केलेली आणि ही पाऊण वाटी मसुरीची डाळ. या दोन्ही डाळी एकत्र करायच्या आहेत आपल्याला. हिरवी मिरची, थोडा मी यात गरम मसाला घातला आहे. त्यानंतर भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, दही साधारण एक अर्धी वाटी, मीठ आपल्याला घालायचं चवीनुसार आणि साधारण 1.5 वाटीला एक अर्धी वाटी साजूक तूप. हे सगळं एकत्र करायचं. यामध्ये पाणी घालायचं. आता 1.5 वाटी जवळपास डाळ आहे, तर आपण 1.5 वाटी पाणी घालू. आणि एक साधारण अर्धी वाटी नारळाचं दूध. बेकिंग पावडर घालण्यापूर्वी एक छोटी टेस्ट करायची, हे पाण्यात टाकून पाहिजे. याला बुडबुडे सुटले तर समजायचं ही चांगली आहे. 1.5 वाटीला साधारण एक सपाट चमचा आपण बेकिंग पावडर घातली. एक 10 मिनटं याला आपण झाकून ठेवू. आपण साधारण एक 2 चमचे तेल भांड्यात घातलं. ते तेल जे आहे ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि नंतर हे आपलं मिश्रण जे आहे गॅस सुरू करायचा आणि हा तवा गरम आहे हा यावर ठेवायचा आणि हे जे निखारे आपण गरम करत ठेवले होते हे निखारेसुद्धा या तव्यावर घालायचे, म्हणजे दोन्ही बाजूनी हे छान शेकलं जाईल. हे कोळसे ठेवल्यानंतर ना मला आमच्या महाराजांची आठवण आली, सालिग्राम महाराज. तर सालिग्राम महाराजांबरोबर मी बिझनेस सुरू केला तेव्हा यांची भेट झाली. माझं वय असेल तेव्हा हार्डली 15 वर्षाचा. अनुभव खूप कमी, माणसांचा अनुभव काहीच नाही, कामाचा थोडा बहुत तरी होता. मी तेव्हा चहा समोसे वगैरे असे स्टॉल लावायचो. मला आठवतं की मी एक 350-400 लोकांना आम्हाला एक बर्फी द्यायची होती, त्याच्यानंतर बटाटे वडा द्यायचा होता आणि उपमा द्यायचा होता, काहीतरी होता. वेळेवर ज्या महाराजला ठरवलं मी ॲडव्हान्स देऊन ठेवला. ओळखी नाही पाळखी नाही, तो महाराज ॲडव्हान्स घेऊन चालला गेला आणि आलाच नाही वेळ. मग त्याला शोधायला मी त्याच्या वस्तीत गेलो तर तो सापडला नाही. पण हे सालिग्राम महाराज तिथे नुकतेच गावावरून आले होते आणि त्यांना म्हटलं की असं असं, चलो बोले मैं चलता हूँ. बोला पैसा वगैरे वो कर लेंगे, बोले काम अपन पहिले काम होने दो, बाद में अपन देखेंगे. अशी या आमच्या सालिग्राम महाराजची ओळख झाली आणि नंतर 35 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि एक जो लयबद्धता असते ना, कामाचं टेन्शन ज्यांना असतं अशातला हा माणूस होता. त्याच्यामुळे खूप लोकांशी तिथं पटायचं नाही, माझ्याशी सुद्धा कधी कधी पटायचं नाही. मला आठवतं की आम्ही 4-4 दिवस एकत्र काम करायचो पण बोलायचो नाही एकमेकांशी. तर असे सालिग्राम महाराज परवा देवाघरी गेले तर त्याच्याबद्दल मला वाईट वाटलं आहे. असे आमचे होते सालिग्राम महाराज. ते नेहमी काय करायचे की भात शिजला, 50-60% भात शिजला की असे निखारे खाली काढायचे, त्यावर गंज ठेवायचे, पुन्हा त्यावर एक असं झाकण ठेवून त्याच्यावर निखार टाकायचे आणि संपला विषय. दुसरी भाजी. त्यांना ते परफेक्शन होतं की जेवण वाढायला 1 तास आहे, तर 1 तासात तो भात तयार असेल. अशा गमती जमती होत्या. तर ती मजाही नाही, पण आठवणी मात्र अजूनही जिवंत आहेत. साधारण एक 20 मिनटं तरी यायला लागतील. एकदा तरी बघून घ्यायचं की काय सुरू आहे नेमकं आतमध्ये प्रकरण, क्या बात आहे. आता काय करायचं की हे प्रकरण जे आहे हे व्यवस्थित व्हावं म्हणून आपण एक गंमत करणार. ही हाईट वाढवायची आणि असं ठेवायचं. हे टेक्निक साधारण एक 5-7 मिनिटांनी करायचं
पुढचे जे आहेत साधारण 15 मिनटं ते असेच राहू द्यायचे. त्याच्यामुळे शांतपणे बसायचं. आपल्या आजूबाजूला कोणी असतील त्यांच्या बाजूला बसवायचं, त्यांच्याशी बोलायचं, गप्पा मारायच्या, चहा कॉफी घ्यायची असेल ते घ्यायचं. सध्या हे संवाद साधणं बंद झालेलं आहे हो, या व्हॉट्सॲपमुळे आणि याच्यामुळे. कोणी बोलतच नाही एकमेकांशी. घरातसुद्धा तुम्ही एकत्र बसलात चहा प्यायला, कॉफी प्यायला, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अरे मोबाईलमध्ये पाहून हसता, अरे पण समोरच्याकडे पाहून कसं, बरोबर की नाही? क्या बात आहे. हे व्यवस्थित छान ब्राउनिश असं मस्त झालेलं आहे. याला सोडवून घेऊ बाजूनी. हा पारंपरिक पदार्थ आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्या वड्या जेव्हा आपण काढतो तेव्हा असं समजू नका की केक सारखा अगदी परफेक्ट निघेल. थोडं कमी जास्त होईल, पण चवीला मात्र अप्रतिम आहे, भन्नाट आहे. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एकमेकांशी संबंध चांगले ठेवा. कोणीही असो. आपल्याकडे आता उन्हाळा लागलेला आहे, पोस्टमन येतो, ब्लिंकिटवाला येतो, झोमॅटो येतो, काय 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 वेगवेगळ्या वस्तू येतात. पण नुसती ती वस्तू कोरड्या चेहऱ्याने घेतली ठेवली असं नका करू. त्याच्याशी बोला. बहुत धूप आहे ना, हां आओ पाणी पिओ, बैठो 2 मिनिट. एवढं नुसतं म्हटल्याने सुद्धा त्याचं कामाचं जे लोड असतं त्याच्यावर ते कमी होतं. त्यांच्या एवढं काम आपण करू शकत नाही, पण निदान 2 शब्द तर वापरू शकतो. वापराल ना? पोस्टमनला पाणी द्या, येणाऱ्यांना विचारपूस करा आणि शक्य असेल तुमच्या घरासमोर एखादा पाण्याचा माठ ठेवा, थंड पाण्याचा. पाहत राहा मास्टर रेसिपीज.